मराठी माणूस एकत्र येणारच, कारण हे यांनी ना सगळं सेटिंग करून 70 जागा त्यांच्या आलेल्या आहेत. ही लोकशाहीची पायदळी उडवलेली आहे. नाशिक असो, ठाणा असो, मुंबई असो, इथे संपूर्ण आपला भगवा झेंडा फडकणार आहे अशी आम्हाला खात्री आहे. आणि मराठी माणसांचा आणि मराठी महापौर होणार. मनसे येणार, ठाकरे येणार. ब्रँड इज ब्रँड, ठाकरे ब्रँड. ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंची सही आहे. ओरिजिनल शिवसैनिक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची सही आहे. मराठी पण हे महाराष्ट्रामध्ये टिकून राहिलं पाहिजे आणि जी हिंदीची शक्ती आहे ती व्हायला नको आहे. आणि जे आपलं मुंबईचा आणि ठाणा मुंबईचा जो प्रश्न आहे मराठी माणसाचा, तो आहे तो शिवसेनेमुळे सुटणार आहे. म्हणजे उभाटा आणि मनसे, राज आणि उद्धव यांच्यामुळे मनात म्हणजे आपले सत्ता यायला पाहिजेत लोकांच्या मनामध्ये. पण येणार का? येणार 100% येणार. या गद्दारांना गाडणार. वर्षापूर्वी जो आनंद होता तो पुन्हा आनंद परत आले. हे दोन भाऊ एकत्र आलेत. नमस्कार. बोलफेडूची टीम पोहोचली आहे ठाण्यामध्ये आणि मुंबईमधल्या दादर इथं राज आणि उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर आता दुसरी संयुक्त सभा होती आहे ठाणे इथं. आणि ठाणे इथं गर्दी जी आहे ती जमू लागलेली आहे. ठाणेकर हळूहळू यायला लागलेले आहेत. आपण इथं काय साधारणतः लोकांच्या मनात आहे ते जाणून घेणार आहोत. नमस्कार. काय एकंदरीत वाटतंय? आता शिंदेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होणार आहे. 100%. मुंबईमध्ये जसं वातावरण आहे, मराठी माणसाची शेवटची लढाई वगैरे, ठाण्यामध्ये पण तसंच आहे. हाच विषय नाही, विषय मराठी माणसांना कोणी संपवू शकत नाही, महाराष्ट्रातून तरी नाही. पण मराठी अस्मितेसाठी जे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत ना, खूप फरक पडणार आहे बाकीच्यांना. आणि BJPला तर नक्कीच. काय वाटतं एकंदरीत हे ठाकरे बंधू आलेले आहेत एकत्र 20 वर्षांनंतर आणि म्हटलं जातं की अखेरची एक संधी आहे मुंबई ठाणे वगैरे वाचवण्यासाठी. काय वाटतंय? हो, नाही, नक्की यायलाच पाहिजे. मराठी माणसाला वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायलाच पाहिजे. ही काळाची गरज आहे. तसंच ठाण्यामधले काय प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंड आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हे दोन महत्त्वाचे ज्वलंत प्रश्न आहेत. हे सोडवले पाहिजेत. इथं जे शिंदेचा बालेकिल्ला म्हटलं जातं किंवा हे मुख्यमंत्री होते, आता सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत, तरी देखील हे प्रश्न ज्वलंत आहे. पाण्याचा प्रश्न तर आहे, अजूनही आहे. घोडबंदरला तुम्ही जावा, घोडबंदर, कळवा, मुंब्रा. मी कळव्यातनं येतो. कळव्यातनं काही म्हणजे पाण्याचा बराचसा प्रश्न आहे. घोडबंदर रोडला सुद्धा पाण्याचा म्हणजे प्रचंड प्रश्न आहे. ट्रॅफिकची समस्या, ट्रॅफिक, पाणी आणि कचरा या महत्वाच्या मूलभूत समस्या झालेल्या. फार महत्वाचं म्हणताय, कारण ही जी निवडणूक आहे ती वॉटर मीटर गटरची आहे. बरोबर, तर ती तशी होणार आहे का मराठी अस्मितेवरती होणार? नाही, ती त्याच्यावर पण व्हायला पाहिजे आणि मराठी अस्मितावर पण व्हायला पाहिजे. या दोन्ही प्रश्नांवर व्हायला पाहिजे. ते मला असं वाटतं की ठाकरे ह्याला न्याय देऊ शकतील. या दोन्हीला यायला पाहिजेत. ते यायला पाहिजेत. अजून विचारूयात आपण. काय एकंदरीत नमस्ते. नमस्कार. मुंबईमध्ये आपण बघितलं, आता आपण ठाण्यामध्ये आलेलो आहोत. ही निवडणूक जी आहे ती ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे का मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे? तुम्ही प्रश्न फार सुंदर विचारलाच. आणि बोलबिडू मी सुरुवातीपासून बघतो आणि तुम्ही चांगले विचारसरणी आणि पुढपर्यंत म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने जे समजवतो ना, तो बोलबिडू आहे. एवढं माझं वैयक्तिक मत आहे आणि इतरही समाजाचं पण मत मी काय वाटतं एकंदरीत आपण ठाण्यामध्ये आहोत, काय वातावरण आहे? नाही, वातावरण फार चांगलं आहे. आणि अस्तित्वाची लढाई म्हणाल ना तर ठाकरे परिवाराची काय अस्तित्वाची लढाई नाहीच आहे. मराठी माणसासाठी दोन्ही बंधू एकत्र आहेत, ह्याचा फार मोठा आनंद आम्हाला झालेला आहे, सगळ्या समाजाला झालेला आहे. कालची सभा ऐतिहासिकच होती. ज्यावेळी राजसाहेबांनी पूर्ण समजावून सांगितलं, एक एक गोष्ट पूर्ण एवढी अलोट गर्दी होती, पण एक पिन ड्रॉप साहेब म्हणजे अजिबात आवाज नव्हता. आणि ते सगळं आत्मसात सर्व लोकांनी केलेलं आहे. त्याच्या कालच्या सभेमुळे भरपूर फरक पडणार आहे. म्हणजे अदानीचं जे साम्राज्य आहे ते कसं पसरतंय म्हणजे लोकांना, म्हणजे मला सांगा, मराठी माणूस एकत्र होणार, मराठी माणूस बाहेर पडणार नाही. आता काय आहे माहिती आहे, मराठी माणूस साहेबांनी दोघे बंधू एकत्र आलेत. पहिली संघटना वेगवेगळ्या पद्धतीत वाटलेली होती, आता ही एकत्र आलेली आहे. आणि अजूनही मी आवाहन करतो, इतर जे पक्षात गेलेले आहेत, काय गेले आहेत, पण त्यांनी याचा विचार करावा. मराठी माणसाच्या पाठी संघटना पूर्णपणे उभी आहे, तेव्हा तुम्ही सहकार्य करावे अशी मी अपेक्षा करतो. अजून लोकांना बघा, लोकांमध्ये उत्साह आहे. मुंबईच्या सभेने वातावरण फिरवलेलं आहे असं सगळेजण म्हणतायत. आपण विचारूयात, काय एकंदरीत वाटतंय? मराठी माणूस बाहेर पडणार का यावेळेस मतदानाला? मोठ्या संख्येने, नक्कीच मोठ्या संख्येने बाहेर पडणार आणि एकजूट दाखवणार मराठी माणूस. नक्कीच दाखवणार. यावेळेला इंजिन जोरात धावेल 100%. आणि मशाल आहेच
बाळासाहेबांची त्यामुळे मशाल आणि इंजिन ठाकरे अधिक ठाकरे. आतापर्यंत ठाकरे विरुद्ध ठाकरे होतं, आता ठाकरे अधिक ठाकरे होते. नक्कीच नक्कीच आता बेरीज होणार आहे आणि भगवा हा फडकणार आहे. मुंबई, ठाणा, नाशिक, पुणे सर्व ठिकाणी नक्की नक्की 100%. ठाण्यामध्ये आहोत. शिंदेचा बालेकिल्ला म्हटलं, तो मुख्यमंत्री राहिलेला आहे, तो मुख्यमंत्री चुकीचा आहे. शिंदेचा बालेकिल्ला हा मुळीच नाहीये, हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेना बालेकिल्ला. सुरुवातीपासून आणि शिवसेना कोणाची? शिवसेना कोणाची हे जगाला माहिती आहे. ठाकरे ब्रँड. ठाकरे ब्रँडचीच आहे. ब्रँड तुम्ही आम्ही शिवसेना या 4 शब्दासाठी माझी आता ही दुसरी पिढी आहे. वडील शिवसैनिक, मी शिवसैनिक, आता त्याच्यानंतर माझा मुलगा आहे. तिसरी पिढी म्हणजे थोडक्यात म्हणजे माझा जन्मच लालबागला बालेकिल्ल्यात झाला आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे आमचा जन्मच झाला आहे. आम्ही अजून शिवसेनेशिवाय शिवसेनेला पर्याय नाही. पर्यायच नाही, सवालच येत नाही ना. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतंय की शिवसेना आहे, ठाकरे आहे. आपण थोडंसं जरा तरुण अजून पिढी जी आहे त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात आपण. काय सभेला आलायस? हा, तू काय करतोस? मी आता शाळेत आहे, कॉलेजमध्ये 11वीला. वोटर आहेस का नाहीस? नाही, वोटर नाही अजून. वोटर नाही, पण तू बघायला आलायस. बरं, काय काय एकंदरीत दिसतंय तुला? चांगलं वाटतं की पहिल्यापासून इन्स्पिरेशन मी साहेबांना मानलंय, राज साहेबांना, म्हणून राज ठाकरेंना ऐकायला आलायस का? तू वोटर जरी नसलास तरी तू आला नाही? आलोय मी. चांगलं लहानपणापासून त्यांचे मी सभेमधले बघितले टीव्हीवर. आज पहिली टाइम बघतोय मधून. हा, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना बघितलं होतं का? बाळासाहेब ठाकरेंना ऐकलं होतं? हो, बाळासाहेब ठाकरेचं भाषण मी ऐकलेलं आहे. बघितलं होतं, ऐकलं होतं. हो. काय वाटतंय, अजूनही आवाज आहे शिवसेनेचा? हे कधीच दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजे होते. आता आल्याबद्दल आम्हाला फार आनंद झाला आहे आणि 100% येणार. हा, दोघं भाऊच येणार. हो. आपण अजून जरा विचारूयात लोकांना. नमस्कार. काय एकंदरीत वाटतंय? मुंबईमध्ये सभा झालेली आहे, आता ठाण्यामध्ये सभा होतीये आणि एकदम जवळ आलेली निवडणूक. यावेळची जी निवडणूक आहे ती वेगळी आहे, ऐतिहासिक आहे. ठाकरे बंधू 2 दशकानंतर एकत्र आलेले आहेत. मराठी माणूस एकत्र होणार का? तो बाहेर पडणार का मोठ्या संख्येने? होणार, मराठी माणूस एकत्र येणारच. कारण हे यांनी ना सगळं सेटिंग करून 70 जागा त्यांच्या आलेल्या आहेत. ही लोकशाहीची पायदळी उडवलेली आहे आणि फार लोकांचं नुकसान केलेलं आहे. लाडक्या बहिणीचं हे करून 3-3 हजार का 1.5 हजार दर महिन्याला देऊन त्यांना लालच दाखवलेली आहे. पण हे तात्पुरतंच आहे, 2-3 वर्षच आहे हे लालच. पण तुमचं असं म्हणणं आहे की बिनविरोध निवडून आणणं, लाच देणं, फार फार हा पायदळी उडवलेली सगळा जो लोकशाही. सत्तेचा बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही हे केलेली आहे ती त्यांनी पायदळी उडवलेली आहे. त्यामुळे आता ती सगळी उद्ध्वस्त करण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र यायला त्यांच्या पाठीमागे लोक हो. उभारणार. अख्ख्या देशाला माहिती आहे हे. हो. काय वाटतंय तुम्हाला यावेळेस काय होणार? काय जे लोक सांगा, इथले तुम्ही आहात त्यामुळे काय होणार? जनतेच्या मनात आहे ते होणार. जनतेच्या मनातलं तर पूर्ण केलंय ठाकरेंनी. दोघं एकत्र आलेले, सगळं विसरून सगळं मागं पडलेलं आहे. आता जनता बाहेर येणार का, उभी राहणार का? आता जनतेवर आहे, जनतेने केलं पाहिजे तसं. केलं पाहिजे. पण करतील असं वाटतंय? मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतील, उभी राहतील. पडणार. जनता सगळे मागे उभे आहेत. फक्त UM घोटाळा नसला पाहिजे. UM घोटाळा नसला पाहिजे तर ठाकरे सगळ्या जागेत निवडून येतील. तुमचं म्हणणं आहे की गडबड होता का म्हणे, पण लोक मात्र गडबड झाली, विधानसभेला गडबड झाली. आता इथं पाहिजे लोक गडबड करणारच. कारण की 70 का 65 उमेदवार निवडून आलेले आहेत बिनविरोध. म्हणजे इथे UM घोटाळा असणार म्हणजे असणारच. तुमचं म्हणणं आहे की काहीतरी गडबड. की हे दोघे जण आले पाहिजेत. फक्त UM घोटाळा नसला पाहिजे. शंका आहे. हे काय म्हणतात ना आपले निवडणूक हे बटन वगैरे ते त्याच्यामध्ये सेटिंग केलेले आहे, म्हणजे पोलिंग याच्यामध्ये. तसं नाही, पण म्हणजे तुमचा मुद्दा कळाला की गडबड घोटाळा जर नाही झाला तर ठाकरेंचं हे. आपण आणखीन काही लोकांना विचारूयात. काय म्हणताय ठाणेकर? काय म्हणताय? नमस्कार. नमस्ते. तुम्ही किती निवडणुका बघितल्या आतापर्यंत? जवळजवळ 10 असतील. ही निवडणूक वेगळी आहे का? हा, ही वेगळी बरं, ती जरा सांगा, कारण तुम्ही अनेक निवडणुका बघितलेल्या असतील. अनेक 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत, काय परिणाम होणार? फार आनंद झाला. राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र आले, त्यामुळे आम्हाला उत्साह आला, ताकद आली, शक्ती आली. काय आणि त्यांचे जे विचार आहेत मराठी माणसांसाठी
हिंदुत्वासाठी ते आम्हाला आता फार पटलेले आहेत आणि त्यांचीच सत्ता येणार. ह्या 3-4 नगरपालिका आहेत, महानगरपालिका, काय नाशिक असो, ठाणा असो, मुंबई असो, इथे संपूर्ण आपला भगवा झेंडा फडकणार आहे अशी आम्हाला खात्री आहे. आणि मराठी माणसांचा आणि मराठी महापौर होणार. मराठी हो महापौर हो होणार. आणि मराठी आणि हिंदू महापौर तर होणार, दोन्ही म्हणतायत. पण तो ठाकरेंचा होणार का? ठाकरेंचा होणार. ठाकरेंचा होणार. ठाकरेंचाच. आता 2 ठाकरे आलेत म्हणजे ठाकरेंचं होणार. हा. राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोघं जण एकत्र आले आणि आम्हाला आनंद एवढा झाला आहे ना. हो, प्रथम ज्यावेळी पुष्कळ वर्षापूर्वी जो आनंद होता तो पुन्हा आनंद परत आलाय. तर हे 2 भाऊ एकत्र आलेत आणि त्याचा आता मोठा हे होणार आहे. 22 वर्षानंतर ही पहिली सभा आहे. आपण थोडं आता महिलांच्याकडे जाऊयात. महिला भगिनी ज्या आहेत त्या पण इकडे आलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार. काय म्हणता, काय ठाण्यात वातावरण आहे? 2 भाऊ एकत्र आलेले आहेत, मुंबईची सभा झालेली आहे, आता ठाण्याची सभा आहे, काय वातावरण आहे? एकदम मस्त वाटतंय. वारा आहे आता ठाकरे बंधूंचंच वारा आहे. पडणार का? नाही पडणार, येणार, जिंकून येणार. येऊ काय काय एकंदरीत वातावरण आहे? काय होणार असं वाटतं यावेळेस? येणारच, मनसे येणारच. मनसे येणार, ठाकरे येणार. ब्रँड इज ब्रँड, ठाकरे ब्रँड. आणि इथं पण हाच मुद्दा आहे मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा. मराठी माणसाचे पुढचं पाऊल पडलंच पाहिजे. पण इकडं हा तर शिंदेचा बालेकिल्ला असं म्हटलं तर शिवसेनेचा. शिंदेचा असला तरी ठाकरेंचं पण आहेच ना. ठाकरेंनीच निर्माण केलेला बालकिल्ला आहे ना. मग 2 भाऊ एकत्र आल्यामुळं लोक उभा राहणार त्यांच्या पाठीशी. राहणार. कुठले मुद्दे वाटतात तुम्हाला ह्याच्याशिवाय? म्हणजे लोकांचे मुद्दे आहेत की नाही, पाणी, लाईट वगैरे, का फक्त मराठीच्या मुद्द्यावरती निवडणूक? मराठी नाही, सर्वसामान्य जनतेच्या सर्व समस्या त्यांनी सॉल्व्ह करणार म्हणजे करणार यावर्षी. आपण जरा अजून महिलांशी संवाद साधूयात. इथं मोठ्या प्रमाणात या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. मला सांगा, महिलांचं मत निर्णायक असणार आहे, पण अशी चर्चा आहे की आता पुन्हा एकदा 3,000 रुपये लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत. ह्याचा काय परिणाम होणार असं वाटतं का? ठाकरेंच्या पाठीमागं महिला उभे राहतील? ठाकरेंच्याच मागे राहणार. 3,000 रुपये आम्हाला नको आहेत, कारण महागाई खूप वाढलेली आहे. आम्ही ठाकरेंच्याच, म्हणजे आधी पण ठाकरेंसोबत होतात आणि आता पण ठाकरेंसोबतच राहणार. मला काय वाटतं, 2 भाऊ एकत्र आले एवढं पुरेसं आहे? पुरेसा आहे. 2 भाऊ आलेले एकदम पुरेसा आहे. सगळ्यांना अभिमान आहे आम्हाला. आणि अजून कुठले मुद्दे असणार आहेत या निवडणुकीचे, का फक्त मराठी अस्मितेचाच मुद्दा आहे? तुम्हाला काय वाटतं एकंदरीत ही निवडणूक शेवटची निवडणूक म्हटली जाते, मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई म्हटली जाते, वाटते का तुम्हाला खरोखर की मराठी माणसाच्या अस्तित्वावरतीच हे सगळं येऊन पोचलेलं आहे? काल तुम्ही पाहिली सभेमध्ये जे दाखवलं राज ठाकरेंनी, अदानींचं वगैरे साम्राज्य, हा मुद्दा आहे, लोकांना पटेल? हा नक्कीच पटणार आणि पटायलाच पाहिजे. आपण अजून थोडंसं मागं जाऊयात. बघा, हळूहळू आता सभेला गर्दी जी आहे ती व्हायला लागलेली आहे आणि जसजशी सभेची वेळ येईल तसतसं हे सगळं खुर्च्या ज्या आहेत त्या भरायला लागतील. आणि आपण अजून लोकांकडनं काही तरुण नागरिक पण आहेत. आणि तुम्ही वोटर आहात का? मतदार आहेत? फर्स्ट टाइम वोटर? पहिले आप काय झालंय? मतदान केलंय का ह्याच्या आधी पहिल्यांदा करणार आहे? पहिल्यांदा करणार आहे. काय एकंदरीत वातावरण आहे तुमच्या ठाण्यामध्ये? कुणाचं वातावरण आहे? ठाकरेंचं वातावरण आहे? कुणाचं वातावरण आहे? ठाकरेंचं वातावरण आहे. नवीन मतदारांचा उत्साह आहे. पहिलंच वोट आहे. आपण अजून जरा जाऊयात. काय एकंदरीत वाटतंय यावेळेस? काय फार लोक बोलून दाखवत नाहीत, पण लोकांच्या मनात काय आहे? मनात म्हणजे आपली सत्ता यायला पाहिजेत लोकांच्या मनामध्ये. यायला पाहिजे, पण येणार का? येणार 100% येणार. या गद्दारांना गाडणार. 2 भाऊ एकत्र आलेत तर जनता पार्टीशी उभा राहणार. गाडले जाईल. हो. शिंदेच्या बालेकिल्ल्यात आहोत. इथं शिंदेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होणार का? शिंदे करणार, आम्ही करणार.
काय एकंदरीत शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये सभा होतीये, काल दादरला झाली, आज ठाण्याला होतीये. वारं फिरलंय का काय? बहुतेक 100%. 100%. मुद्दे कुठले त्या निवडणुकीचे? ठाकरेंचा मराठी माणसाचा मुद्दा तेवढाच पुरेसा आहे. पण आता शब्दात नाही सांगू शकत. कालचं भाषण बघितलं, सभा बघितली. अदानीचा मुद्दा राहणार आहे का? अदानीचा मुद्दा राहणार आहे या निवडणुकीमध्ये? अडाणीचा मुद्दा राहणार. काय वाटतं तुम्हाला? लोक बाहेर पडतील का? लोक ठाकरेंच्या मागे उभे राहतील का? लोक ठाकरेंच्या मागे उभे राहतील, कारण आम्ही जो एरिया करतो, आम्ही जे पदाधिकारी आहोत, आम्ही जे कामं करतोय ती कामं लोकांना पण दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रतिसाद जास्त चांगला आहे. त्याच्यामुळे मला नक्कीच वाटतं की ह्या वेळेला युतीचा विजय आहे, शिवशक्तीचा विजय आहे. आम्ही 100% ठाकरेंच्या मागे आहोत. लोक बाहेर पडतील मतदानाला, ठाकरेंच्या मागे उभं राहतील. हो राहणार ना उभे. काय वाटतं यावेळेस? ठाकरे बंधू येणार? नक्की 100%. लोक उभं राहणार. कुठले? ठाकरे ब्रँड. पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र आहेत, त्यामुळे ह्या युतीमुळे, या ठाकरे महाविकास आघाडीमुळे लोकांमध्ये एक वेगळीच चर्चा आहे आणि लोक जे नवीन माणसं जी उभी राहिलेली आहेत त्यांना मतं देण्यासाठी इच्छुक आहेत. असं आमच्या तरी सर्वेमध्ये आम्हाला दिसून आलं की लोक पॉझिटिव्ह आहेत. लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतील. 100% बाहेर पडतील. काय वाटतं यावेळेस मराठी माणूस बाहेर पडणार? हो पडला, जरूर पडला. आणि आज ठाकरे बंधूंचा आज विचार ऐकायला फार मोठ्या संख्येने लोक येत आहेत. आपण अजून जरा मागं जाऊयात. जसं सभा आता येते, सभा सुरू व्हायची वेळ आहे. नमस्कार. काय एकंदरीत हवेमध्ये वातावरण काय आहे? निवडणुकीचं वातावरण आहे का? पोषक वातावरण आहे, पोषक वातावरण. पोषक वातावरण आहे. हो. कुणाला पोषक वातावरण आहे? ठाकरेंना. ठाकरेंसाठी. आणि शिंदेचं काय होणार? शिंदेचं सांगता येत नाही काय होणार. भाजपचं काय होणार? आपण त्यांचा विचारच करत नाही. ठाकरेच. यावेळेस ठाकरे म्हणजे कशामुळे? दोघं एकत्र आल्यामुळं, एकत्र आल्यामुळे आणि लोक वैतागले यांच्या कारभाराला. म्हणजे भाजपच्या आणि यांच्या कारभार. हो. काय म्हणजे काय अति केलं काय म्हणा? सर्व हातीच चाललंय ना, सर्व हातीच चाललंय. त्यामुळे जो राग आहे तो मतपेटीतून किंवा ईव्हीएम मधून व्यक्त होईल होणार असं वाटतंय तुम्हाला? नमस्ते. काय एकंदरीत वाटतंय? लोक बाहेर पडतील का मतदानाला? त्यांचा राग व्यक्त करतील का? लोकांच्या मनात काय आहे? नक्कीच पडतील. मतदान होईल. लोक बाहेर पडतील. मराठी माणूस मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या मागे उभा राहील. नक्कीच राहील उभा मराठी माणूस. लोकांची अजून मतं तयार होत आहेत, आपण विचारूयात. काय एकंदरीत यावेळेस? मनसे यायला पाहिजे, उद्धव यायला लोक एकत्र येण्याचा परिणाम यायला पाहिजे. पण एवढा बलाढ्य आहे भाजप किंवा शिंदे वगैरे, साम दाम दंड भेद, फरक पाहिजे थोडा. यांना रोखायला दोघ जण भाऊ पुरेसा आहे का? मराठी माणसाचं एकत्र येणं, मराठी भाषेचा मुद्दा, राज ठाकरे एवढं पुरेसा आहे का भाजपला आणि शिंदेना हरवायला? नाही, मराठी पण हे महाराष्ट्रामध्ये टिकून राहिलं पाहिजे. आणि जी हिंदीची शक्ती आहे ती व्हायला नको आहे. आणि जे आपलं मुंबईचा आणि ठाणा मुंबईचा जो प्रश्न आहे मराठी माणसाचा, तो आहे तो शिवसेनेमुळे सुटणार आहे. म्हणजे उभाटा आणि मनसे, राज आणि उद्धव यांच्यामुळे. राज आणि उद्धव जे मुद्दे मांडतायत ते मराठी माणसाला आवडलेलंच आहे. ते पहिल्यापासून आवडलेलंच आहे. शिवसेना म्हणजे मराठी हे मिश्रण आहे आणि हे गणित आहे. मराठीच महापौर होणार आणि शिवसेनेचा म्हणजे ठाकरेंचा होणार. तेच दोन्हीकडं, मुंबईमध्ये पण आणि ठाण्यामध्ये पण. मुंबईमध्ये, ठाण्यात थोडंसं म्हणजे असं हे आहे, पण मुंबईमध्ये हे व्हायलाच पाहिजे. ठाण्यात सांगता येत नाही, पण मुंबईमध्ये तुम्हाला व्हायलाच पाहिजे. चला आपण अजून जाऊया तिकडं. आता थोडंसं गर्दी जी आहे ती व्हायला लागलेली आहे बघा. हळूहळू स्टेजवरती पण स्थानिक नेते जे आहेत ते यायला लागलेले आहेत आणि मैदान किंवा जे समोर ज्या सगळ्या दोन्ही बाजूला खुर्च्या टाकलेल्या आहेत त्या भरायला लागलेल्या आहेत. आपण थोडंसं अजून
पुढे जाऊयात, अजून काही लोकांशी आपण बोलूयात. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्यामुळं उत्साह आहे. ही निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे. मुंबई असो किंवा ठाणे असो, मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. लोकांना असं वाटतंय की खूप जास्त माज केलेला आहे सत्ताधाऱ्यांनी. नमस्कार. काय वाटतं यावेळेस दोन बंधू एकत्र आलेले आहेत, त्याचा पडसाद परिणाम काय होणार? दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, काय परिणाम होईल? होईल चांगला होईल. ठीक आहे, चल आपण अजून थोडस पुढे जाऊयात. आपण हळूहळू वातावरण जे आहे सभेचं ते व्हायला लागलेलं आहे. नमस्ते. काय एकंदरीत वाटतंय? काल मुंबईची सभा झाली, आज ठाण्याची सभा आहे. ही सभा मी अजून ऐकली नाहीये, आता इथे बघूया. आता ऐकायला काय अपेक्षा आहेत आता या ठाकरे बंधूंकडून? अपेक्षा भरपूर आहेत आपल्या मुंबईसाठी. पण लोक उभे राहतील दोघं बंधूंच्या पाठीमागं? सुरुवात तरी होईल. ठाण्यामध्ये आहोत. ठाणे बालेकिल्ला आहे शिवसेनेचा किंवा शिंदेचा सध्या, म्हणजे ते मुख्यमंत्री पण राहिलेले आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये पण ठाकरेंचं आव्हान असेल. असेल नक्कीच असेल, यावेळेला नक्कीच असेल. आपण अजून जरा लोकांना विचारूयात. नमस्ते. काय एकंदरीत वातावरण बघताय? मुंबईची सभा झालेली आहे, आता ठाण्यामध्ये आपण आहोत. साधारणतः ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा परिणाम दिसतोय का? मराठी माणूस जागा होईल, मराठी माणूस उतरेल मोठ्या संख्येने? नाही सांगता येत. मग तुम्ही काय सभा ऐकायला आलाय, बघायला? सभा ऐकायला. काय मुद्दे असतील असं वाटतं तुम्हाला निवडणुकीचे? इथे एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला आहे, इथं ठाकरेंचा चालेल का? ठाकरेंचं इंजिन आणि हे चालेल असं वाटतंय? काही सांगता येत नाही. सभा ऐकायला आलेत, त्यांना अंदाज नाहीये काय होणार आहे. आपण विचारूयात. हा बोला. नमस्कार. ठाण्यामध्ये आपण आहोत. ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंची सही आहे. ओरिजिनल शिवसैनिक. ओरिजिनल शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची सही आहे. आता पुढच्या पिढ्या आलेल्या आहेत. हा. अगदी उद्धव वगैरे जाऊ दे, आता अमित आणि आदित्य पण आलेले आहेत. आदित्यचं काल बघितलं प्रेझेंटेशन. हो. हे काय वाटतं? ही तरुण पिढी ही जी परंपरा आहे, हे जे संस्कार आहेत हे पुढे चालवतील आणि महाराष्ट्र शाबूत ठेवतील याची मला खात्री आहे. आणि ठाण्यामध्ये पण दोघा भावांचं हे चालेल? हो हो, नक्की नक्की. इथं शिंदेचा बालेकिल्ला आहे म्हटलं तर, किंवा भाजपचा. लोक समजून चुकले आहेत काय खरं आणि काय खोटं. शेवटी इमानदार आणि निष्ठेला महत्व आहे. इमानदारी आणि निष्ठेला महत्व आहे. निष्ठा आहे. ओके, म्हणजे हे गद्दार आहेत वगैरे जे म्हटलं तर ते लोकांना पटलेलं आहे. तो मुद्दा अजूनही आहे गद्दारीचा आणि याचा निष्ठेचा मुद्दा. हो हो, नक्कीच. तुम्हाला असं वाटतं की हा मुद्दा महत्वाचा आहे? शिवसेना कोणाची, निष्ठावंत कोण? शिवसेना येणार म्हणजे येणार. आणि उद्धव ठाकरे. हो, ही माझी गॅरंटी. दोन्हीकडे परिवर्तन होणार, मुंबई ठाणे? हो, नक्की होणार. काय वाटतं एकंदरीत? ठीक आहे. तरुण काही आहेत, काय वाटतं? तरुण मोठ्या संख्येने बाहेर पडेल का या निवडणुकीमध्ये? हो, नक्कीच चेंज होईल. राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या हातात नसते, नक्कीच सत्ता भेटेल यावेळेस. हो. तुम्ही वोटर आहात का? फर्स्ट टाइम वोटर केलेलं आहे आधी? यावेळेस काय वाटतं? ही निवडणूक जी आहे ही वेगळी आहे. दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत, मराठीचा मुद्दा आहे, म्हणजे मराठीच्या अस्तित्वाची लढाई आहे. हा मुद्दा किती प्रभावी ठरेल? ठाकरेंचं एकत्र येणं गेम चेंजर ठरणार आहे का? हो, नक्कीच. 20 वर्षाने एकत्र आले, गेम चेंजर ठरलंच पाहिजे. ठाण्यामध्ये शिंदेचा बालेकिल्ला आहे किंवा भाजपचा आहे, वाटतं तुम्हाला शिंदे किंवा भाजप यांचा पराभव करू शकतील ठाकरे? हो, करू शकतील फॉर शुअर. का नाही करू शकणार? तरुण पण मोठ्या संख्येने बाहेर पडतील असं वाटतंय? कारण तुम्ही काय विचार करताय मला सांगा? तुमची जी पिढी आहे त्याला कुठले मुद्दे भावतात? कारण हे म्हणतात की आम्ही विकास केला आहे, अंडरग्राऊंड मेट्रो, कोस्टल रोड, अमुक तमुक. हे खरंच केलंय का? खरंच विकास झालाय का? जेवढं दिसतंय तेवढं खाल्लं पण जाते ना दुसऱ्या बाजूने, असंही आहे. तुम्हाला असं वाटतं की ठाकरे जे आहेत ते यांचा पाडाव करू शकतील, भाजप आणि शिंदेचा? हो, नक्की. एवढे 20-21 वर्षांनी ते एकत्र आलेत तर नक्कीच ते करू शकणार आहेत. आता
आणि मराठी माणसांनी त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. पण मराठी माणसं उभी राहतील यावेळेस. राहतील असं नाही, पण राहायला पाहिजे. ते आत्ता तरी राहायला पाहिजेच. तुम्ही राहणार, तुम्ही बाहेर पडणार. हो नक्कीच. चला बघा, स्वाभाविक आहे की दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि सभेला खास करून समर्थक जे आहेत तेच येतात, त्यामुळे ते. परंतु बघा, महत्त्वाचं आहे, लोकांचं म्हणणं जे आहे ते असं येतं आहे की दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ही गेम चेंजर गोष्ट आहे. मराठी माणूस जो आहे तो जागा झालेला आहे, फार वोकल नाही आहे, सायलेंट आहे, पण यावेळेस तो उभारणार आहे. आणि विकास जो झालेला आहे तो झाला असला तरी तो भपका आहे, दिखावा आहे, खाल्लं गेलं. तरुण पिढी म्हणते आहे की ह्याच्यामध्ये खूप काही खाल्लं गेलेलं आहे आणि सत्तेचा माज झालेला आहे. लोकांना बिनविरोध जे निवडून आलेले आहेत त्याचा राग आहे. लोकांना अजूनही या सगळ्या मतदान प्रक्रियेवरती देखील संशय आहे. पण कुठंतरी एक असं दिसतंय की ठाकरेंच्या बाजूनी वारा आहे. मुंबईची सभा आहे, ठाण्याची पण सभा आहे आणि लोकांना वाटतंय की हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, मराठी माणूस देखील एकत्र येईल. तुम्ही बघत राहा बोल भेटू. धन्यवाद, नमस्कार.